श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो पुनर्जन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती सावकारी सरीपी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसाराती उभगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार त्या माझी नाही सार, पडलो की द्वारापुत्र कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे, पडलो की त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुष्क भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळप्पाचे मनात यावरी विचार येत, सदा उद्विग्न चित्त, व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. हाची विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान. तयाप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वानी सुवर्ण ताटी भरुणी आपणापुढे येती. पाहुनिया ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर, विवेक शस्त्र तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगुनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार, लोका दाविले चमत्कार. तयांचा महिमा अपार, वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता, चिदंबर दीक्षितांची कथा आठवली ते वर्णिता. सर्व दोष हरतील. महायात्र संकल्पे करुण जननिघती घरातून. परिमार्गी लागल्या पुण्यस्थान, स्नानदान करिता ती. महायात्रा स्वामी चरित्र ग्रंथ क्रमिता, मी किंकर मार्गी लागले अतिपवित्र चिदंबराचे पुण्यस्नान. तयांचे घेऊनी दर्शन, पुढे करावे मार्गक्रमण. श्रुती होऊनी सावधान, श्रवणी आज सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदार्थ, ईश्वर भक्त तैसाची. जयांची ख्याती सर्वत्र, विद्याधनाचे माहेर. अलिप्तपणे संसार करुणी काळ क्रमिता ती. परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होऊनी भरसा पूर्ण असावा. एकोनिया वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगती कांतेसी, तीही चित्ती तोषली. तियसी झाले गर्भधारण, आनंदले अभयताचे मन. जो साक्षात उमरा रमण, तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी, इच्छा मात्रे घडी मोडी. तो परमात्मा त्रिपुरारी, गर्भवास भोगित. न मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्र रत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान, ठेवियले तया लागून. शुक्ल पक्षी शशी समान, बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला, करू लागला बाललीला. पाहुनी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटतसे. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणिले. मृतिकेचा गज करुण, पूजा करती यजमान. यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यांसी सांगती. प्राणप्रतिष्ठा म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐशी कृती पाहुणी सर्व आश्चर्य करती. हे ईश्वर अवतार म्हणती, सर्वत ख्याती पसरली. ऐशी लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारात अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरुणी, दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट, तयांसी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी, पेशवे होते रावबाजी. एके समय ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्यांचे द्रव हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना.
त्यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणते दीक्षितांशी सांगून दादा आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत, म्हणती सांगतील दीक्षित ते मान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. असे सांगता दीक्षितांप्रती तये वेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राजलक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझ दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीची राज्य केले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्याच्या घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तई होती. लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी, ते दीक्षितांच्या सदनी असतील नवलनसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्नान जाणुनी. तेथी ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रकटले. अमृता समान रसाळ कथा, एकता पावन श्रोता वक्ता, करुनिया एकाग्र चित्ता अवधान द्यावे श्रोते हो. पुढील अध्यायी कथन. बाळप्पा करील जप ध्यान, तयाची भक्ती देखून स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली, सदा कृपेची सावली आम्हावरी करोते. मागणी हीची स्वामी प्रती, दृढ इच्छा माझी चित्ती, शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णूवरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गौडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवतु.